महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। दहीहंडी संदर्भात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावलेली। दहीहंडीबाबत काय बोलणार ह्याकडेच लक्ष लागले। दहीहंडीबाबत सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत। कसं आहे, मला मी काल तुमच्याशी बोलताना हाच विषय सांगितला की हे कोर्टांचं सध्या इंटरफेरन्स इतका वाढलाय प्रत्येक गोष्टीमध्ये की ज्याची काही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या, हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले, इतकी वर्ष चाललेल्या गोष्टी ह्यांना अचानक एकदम त्याच्यावरती बंधनं आणायचा अधिकार कोणी दिला? कोणतरी एक व्यक्ती जाते कोर्टामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय देऊन टाकता आणि त्याच्यानंतर अपील नाही, कारण का सुप्रीम कोर्टात गेलं प्रकरण। मी हे मान्य करतो की दहीहंडीच्या काळामध्ये ज्या प्रकारचे ते काय मंडप उभारले जातात, ज्या प्रकारचा गोंगाट होतो, ज्या प्रकारे काय लाऊडस्पीकर लावले जातात, पैशाचा जो काही व्यवहार सगळा चालू असतो, हे गैर आहे, ह्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही। या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। परंतु ते काय 20 थरापर्यंत काय 20 फुटापर्यंत तुमची दहीहंडी आणण्याची, मग आता काय स्टुलावर न फोडायचे का अंड्या? त्याला एक तुम्ही आचारसंहिता आखून दिली असती, कशा प्रकारे करायचं। आज मला असं वाटतं बाळनांदगावकरांपासून अनेक असे मंडळं आहेत जे अत्यंत प्रोफेशनली ही गोष्ट करतात की त्याला काही सेफ्टी, त्याला काही गोष्टी असतात, त्यांच्या मेजर्स असतात, त्याप्रमाणे ते वागतात। या जर गोष्टी त्यांनी सांगितल्या तर ठीक होतं, पण प्रत्येक वेळेला हिंदू धर्माच्या सणामध्ये प्रत्येक गोष्ट आणायची, बरं एवढं कशासाठी आणायची? तर म्हणे अपघात होतात। अपघात कुठे होत नाहीत, मग एक्सप्रेसवे बंद करणार का तुम्ही? 18 वर्षाखालची मुलं आणायची नाही, मान्य मला की प्रश्न असा आहे ना, या सगळ्याच्यामध्ये मोहरमच्या मिरवणुका निघतात, मोहरमच्या मिरवणुका निघतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पाठीवरती मारून घेत असतात, रक्त काढत असतात, त्याचं सगळं रक्त रस्त्यावरती वाहत असतं। त्या बाबतीत निर्णय द्याल का? कारण ते अंगावरती येतील म्हणून तिकडे निर्णय नाही। आम्ही सहन करणार, आम्ही ऐकून घेणार म्हणून प्रत्येक वेळेला बंधनं आणायची। बाकीचा जो काही तो काय तो एक त्याला भडकपणा जो आला होता या दहीहंडीच्या गोष्टींमध्ये, जे प्रत्येकजण जे ज्याला राजकीय गोष्टी आवरण होतं त्याला, ती गोष्ट बंद करायला पाहिजे होती। ह्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारणच नाही। ते लाऊडस्पीकर गोंगाट करतात, लोकांना, तिथल्या लोकांना त्रास होतो या गोष्टींचा। तिथे काही हॉस्पिटल्स असतात, काही शाळा असतात, इतर काही वयस्कर नागरिक असतात, त्यांना या गोष्टींचा त्रास होतो, बरोबर आहे, ती गोष्ट बंद केली। पण डायरेक्ट तुम्ही दहीहंडीच तुम्ही अगदी सगळे थर बंद करून टाकायचे आणि अगदी खाली आणायची, सण कशासाठी बंद करायचे? बरं अपघात, आता परवा दिवशी त्या ऑलिम्पिक्समध्ये एका पोराचा जिम्नॅस्ट, एका पोराचा पाय तुटला, मग आता काय करायचं? जिम्नॅस्टिकला पाठवायचं नाही, अपघात होतात म्हणून। मग 18 वर्षाच्या खाली क्रिकेटला पण पाठवायला लागतो, बॉल लागतो म्हणून। मला असं वाटतं थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून या सगळ्या गोष्टींचे निर्णय याच्या पुढे कोर्टाने दिले पाहिजे, आणि याच्यात राज्य सरकार बाजू मांडू शकली नाही। ह्या सगळ्याच्या, हे खरं तर मराठी सण, बाकीच्या कुठच्या राज्यामध्ये दहीहंडी होते, हे मुंबईचं वैशिष्ट्य, हेच सगळ्या गोष्टी तोडून टाकायच्या। कसं होतं की या सगळ्या सणांच्यासाठी म्हणून तुम्ही लाऊडस्पीकर बंद करायचे, मशिदींवरचे चालू ठेवायचे, तिकडे कोणी तपासायला जाणार नाही, तिकडे कोणी पोलीस जाणार नाहीत, का? दंगली होतील। अरे वा रे वा। आणि याच्यामुळे त्रागा करण्यापलीकडे आपल्या हातात राहतं काय? खरं तर ही राज्य सरकारची जबाबदारी होती। नीटच्या विषयामध्ये जसं झालं होतं की एक ऑर्डिनन्स काढला गेला केंद्र सरकारकडनं, मला असं वाटतं या बाबतीत राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलायला पाहिजे। तो जो धिंगाणा चालतो तो बंद केला पाहिजे, ह्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही, तो बंदच झाला पाहिजे। परंतु तुम्ही पूर्ण दहीहंडीवरती जर समजा या गोष्टी आणणार असाल, किती वर्ष चालू आहे हो हे, किती वर्ष चालू आहेत? आणि म्हणून हे सगळ्या कोर्टांना जे प्रत्येक ठिकाणी नाक खुपसायची जी काही सवय लागली आहे ना, ती देत चालवा म्हणा। मग निवडणुका तरी कशाला पाहिजेत? कशाला हव्यात लोकसभा, आणि कशाला हव्यात विधानसभा, आणि कशाला हव्यात महानगरपालिका? तुम्हीच चालवा। घाण आहे सगळं, घाण।
तुम्हाला असं वाटतं का की न्यायालयही आता धार्मिक भेदभाव करायला लागेल किंवा पार्शलिटी होते निकाल देताना, असं तुम्हाला वाटतंय? अर्थातच दिसतंच आहे ना समोर. तुम्ही निर्णय देताना सर्वांसाठी समान दिला पाहिजेत. जर इथे मुलांना त्रास होतो असं जर तुम्हाला वाटतंय, मग तिकडे ती जे लोक आहेत ते सणांसाठी मुसलमान जेव्हा येतात रस्त्यावरती येतात, तिथे का नाही बोलत तुम्ही? का अंगावर येतील म्हणून भीती वाटते? पण या प्रकरणामध्ये सुद्धा याचिका करणार आहे, म्हणजे समजा जरी आपण धार्मिक प्रश्न असा आहे की मला आपलेच आहे मान्य मला, परंतु एका बाजूला इतके हजारो लाखो लोक या सगळ्या दहीहंडीमध्ये आज सामील असतात, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून. आणि एक कोणतरी व्यक्ती जाते कोर्टामध्ये आणि त्यांचं म्हणणं ऐकलं जातं. खरं तर कोर्टामध्ये तुम्ही मंडळांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. काल मला असं वाटतं नांदगावकरांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही कोणती काळजी घेतो या गोष्टींसाठी. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मंडळांना सांगायला पाहिजे होत्या की ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे. पण राज्य सरकारने हेच नाही केलं. राज्य सरकारने फक्त हा दोष राज्य सरकारचाच आहे. आणि मंडळी म्हणत होते की आम्ही आज त्या देवेंद्र फडणवीसांचं आलंय की मला वाईट वाटलं वगैरे. काय वाईट वाटलं? चांगले वकील देता येत नाहीत, त्यांना भूमिका नीट मांडता येत नाही. आज दहीहंडी, उद्या अजून काहीतरी गणपतीवरती आणतील, उद्या काहीतरी नवरात्रोत्सवावरती आणतील. मागच्या वेळेला राज्य सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून पिरॅमिडच्या संख्येवरती बंधन येणार नाही किंवा ही उंचीची मर्यादा येणार नाही असा प्रकार केला होता. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. पण कशाला साहसी खेळ? सण आहे ना तो. सणासारखा झाला पाहिजे. पण आता निर्णय आलेला आहे, तर यावर आता काय नाही. राज्य सरकारने आता बघा, आता एक तर दहीहंडी तोंडावरती आहे. आता राज्य सरकार कधी जाणार वरती आणि कधी बोलणार या सगळ्या गोष्टी माहीत नाही, कल्पना नाही या गोष्टींची. मी बोलण्याचा प्रयत्न करीन या सगळ्या लोकांशी, परंतु मला वाटत नाही यांना मनात आहे का मुळात पहिली गोष्ट की ह्यांना कोणीतरी सांगतंय, समजवतंय. आणि मुंबईचं या सगळ्या गोष्टींचं एक आकर्षण आहे या गोष्टीचं. बाहेरून लोक किती वर्ष आपण बघतोय, बाहेरून लोक बघायला येतात ही गोष्ट. आज पुण्यामध्ये सुरू आहे, नाशिकमध्ये सुरू आहे, ठाण्यात सुरू आहे. तुमचा रोष आहे, लोकांमध्येही नाराजी आहे. तरी प्रातिनिधिक म्हणून म्हणजे जे काय न्यायालयाचा वाढता हस्तक्षेप आहे, तुम्ही स्वतः यावेळेस दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहात का? ते मी दहीहंडीच्या उत्सवात मी स्वतः कधीच जात नसतो. टेलिव्हिजनवरती जे मी काय गोष्टी पाहतो, पण इतकी लोक जातात ना, मीच जायला पाहिजे अशा भाग नाही आहे ना. एक जो पब्लिक क्राय किंवा जो एक आवाज. आता मला काही आमचे पदाधिकारी आता येत आहेत, माझी आता बैठक होईल त्यांच्याबरोबर. ती बैठक झाल्यानंतर बघू आता काय करायचं ते. कोर्टचा इंटरफेरन्स म्हणा या प्रकरणामध्येही राज्य सरकारमध्ये कोर्टाचे ऑर्डर्स आहेत, पण त्या पलीकडे जाऊन राज्य सरकार काय करायला तयार नाही आहे. कोर्टाच्या इंटरफेरन्ससाठी उपाय का, हा एक मोठा प्रश्न आहे. ते म्हणून आता आमचे लोक येत आहेत. मी आता बाळा नांदगावकरांना पण बोलवलंय, शोधू काहीतरी उपाय. नाही, पण समजा जर उत्सव झाला तुमच्या वतीने किंवा मनसे यामध्ये सहभागी झाले, तर कायद्याच्या कक्षेत राहून होईल की जे नियम वगैरे दिलेले आहेत त्याचं उल्लंघन करून होईल? बघू ना ते आता. माझी बैठक तर होत, त्याचं बोलणं झाल्यावरती कळेल. मुळातच उत्सवाचं जे बाजारीकरण केलं जात होतं, त्याचं जे कमर्शियलायझेशन केलं गेलं, त्याला तुम्ही विरोध केलेला आहे. मात्र गोविंदांची सुरक्षा या बाबतीत आपलं मत काय? लहान मुलं अगदी 4-4 नाही, ते 3-3, 4-4 वर्षाची पोरं घेऊन अत्यंत चुकीची गोष्ट आहे ती. अतिशय चुकीची गोष्ट आहे. ते मूल कुठे जातं, कुठच्या ठिकाणी जातं, या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आली पाहिजे. याच्यामध्ये प्रश्नच नाही कसला. ती जी मुलं आहेत, तो सण आहे, तो उत्साहात साजरा झाला पाहिजे. म्हणून कोणाचं काही बाबा काहीतरी दुर्दैव अपघात झालाय वगैरे असल्या गोष्टी होता कामा नयेत. आणि त्याच्यासाठी म्हणून अनेक सेफ्टी मेजर्स आहेत की त्याला, जी अनेक मंडळं करतात. त्याप्रमाणे इतरांनी करावं असं खरं तर कोर्टाने सांगायला पाहिजे होतं. मग 20 फुटापर्यंत तरी कशाला आणताय हो? हातात हंडी घेऊन फोडा म्हणून सांगत का नाही येत? तुमचा आक्षेप हा ज्या थरांच्या मर्यादा आलेल्या आहेत त्यावर सर्वाधिक तुमचा आक्षेप आहे.
अहो आतापर्यंत हे 8-8, 9-9 थर लागायचे ना. हो. जी उत्तम मंडळ आहे त्यांच्याकडे कुठे अपघात झाल्याचं आजपर्यंत ऐकलेलं नाही आपण. आता ज्यांनी सरावच केलेला नसेल ते जर समजा 8-8 थराची जर समजा लावायला लागली, 8-8 थर लावायला लागले तर अपघात नाही का होणार? कोण हे लावू शकतं, कोण हे करू शकतं? मला असं वाटतं ह्या गोष्टी सरकारने पाहायला पाहिजे होत्या आधी. सर, अपघाताचा प्रश्न आला तर क्रिकेटमध्ये जसं तुम्ही म्हणलात किंवा ऑलिम्पिकमध्ये अपघात झाल्यानंतर त्यांची जबाबदारी, त्याचा खर्च हे ते ही मंडळं करतात. ओके. ही मंडळं करतात. त्यांचा इन्शुरन्स असतो, त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असते, त्यांना सेफ्टी काय ते काय गेअर्स असतात, ते सगळ्या गोष्टी असतात. जर एकदा या मंडळांची बोलून बघा. पण नंतर अशा अनेक बातम्या आल्या की काही मुलं पडली आणि नंतर पूर्ण लुळं झाले आणि मग त्यांचा खर्च हे कारण ही दुसरी बाकीची जी मंडळं असतात ही त्याप्रमाणे काम करत नाहीत, लक्ष देत नाहीत. म्हणून मी म्हटलं आचारसंहिता त्याला आली पाहिजे की ही मंडळं ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे इतरांनी केलं पाहिजे. जर समजा तुमचा ते काय सराव चालतो, तो सरावाच्या वेळेला जर समजा तुम्ही 8 थर 9 थर लावू शकला नाही तर तुम्हाला तिकडे परवानगीच असता कामा नये. मग ह्या गोष्टींसाठी परवानगी कुठच्या मंडळांना असली पाहिजे? या असल्या गोष्टी आल्या पाहिजेत ना त्याच्यात. त्या गोष्टी सांगितल्यात की तुमची नोंदणी आवश्यक आहे, वयाचा दाखला दिला गेला पाहिजे, या गोष्टी निश्चित मान्य. मला मग हे सगळं करायच्या आधी तुम्ही कसले थर खाली आणताय? ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा जो आहे योग्य आहे, त्याचं बाजारीकरण जे चालू आहे तेही ते होता कामा नये. या सगळ्या गोष्टी आहेतच. भाजपकडून एक भीती व्यक्त झाली, कारण या प्रकरणी आता ऑक्टोबरमध्ये पुढची सुनावणी ठेवलेली. हा जो उत्सव होईल साजरा, त्यानंतर हे जे प्रकरण आहे ऑक्टोबरमध्ये सुनावणी, अध्यादेश काढला. प्रश्न असा आहे ना, या सगळ्या दहीहंडीच्या 4 दिवस अगोदर तुम्ही जर समजा अशा प्रकारचा निर्णय देणार असाल, आधी का नाही देत? आधी का नाही सांगत? म्हणजे आता दहीहंडीच्या तोंडावरती तुम्हाला कोर्टात कोणी उभं करणार नाही, काही होणार नाही. ह्याच्यात पण एक प्लान दिसतो ना. आता या निर्णयाच्या विरोधात तुम्ही काही स्टँड घेणार? आम्ही लोक आता आलेत माझे पदाधिकारी, त्यांच्याशी चर्चा करून पुढे बघू काय करायचं. धन्यवाद. आपण बघितलं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण बघितलं राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि एकूणच दहीहंडीच्या निकालावरती त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. हा सगळा दोष राज्य सरकारचा आहे असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. मराठी माणसाच्या सणांना आडकाठी का, हा प्रश्न देखील या निमित्तानं त्यांनी उपस्थित केला आहे. मशिदीचे भोंगे बंद करता का, हा एक महत्त्वाचा मुद्दा यावेळी त्यांनी उपस्थित केला. एकूणच आपण बघतोय की कालही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि कोर्टानं प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ का करावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि आज पुन्हा एकदा तोच मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे आणि त्यांनी एकूणच दहीहंडीच्या ह्या एकूणच निकालावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.